नमस्कार रसिक श्रोते हो, ऐकणार आहोत संक्रांतीची किमया. लेखिका आहेत नीला प्रधान. ऐकूया. हे आहे आंबेगाव. शहरापासून दूर शर्वरी नदीच्या किनारी हे गाव वसलेले आहे. गावकऱ्यांचा मुख्य उद्योग म्हणजे शेती, कारण गावाला काळ्या सुपीक जमिनीचे वरदान मिळाले आहे. यशवंतराव आणि गुणवंतराव गावचे सधन मान्यवर गावकरी. हे दोघे सख्खे चुलत भाऊ, पण दोघांच्या कुटुंबात अनेक वर्षांपासून वितुष्ट निर्माण झालेले आहे. दोघे भाऊ एकमेकांचे तोंड देखील बघायला तयार नाहीत. गावच्या वडीलधाऱ्यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. समवयस्क मित्रमंडळींनी दोघांमध्ये एकजूट निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण दोघे अडेल तट्टूप्रमाणे अडून राहिले. गावच्या मान्यवर घराण्यांमध्ये फूट पडलेली पाहून गावचे वडीलधारे कष्टी होत. यशवंतराव व गुणवंतराव कालानुसार देवाघरी गेले आणि त्या दोघांचे सुपुत्र विश्वासराव व दौलतराव आपापल्या वडिलोपार्जित मालमत्तेचे वारसदार झाले. दोघेही कर्तृत्ववान निघाले. दोघांनीही प्रत्येकाच्या वाटणीची शेतीभाती नुसतीच राखली नाही, तर त्यात भरही टाकली. विश्वासरावांनी गावच्या शंकराच्या मंदिराला भरघोस देणगी देऊन देवळाची रंगरंगोटी करून घेतली व देवळालगत धर्मशाळा देखील बांधली. दौलतरावांनी गावची व्यायामशाळा नव्याने बांधायला देणगी दिली. मात्र दोघांनीही सत्कर्मे करत असताना त्यांच्या घराण्यात चालू असलेले दोन्ही कुटुंबातील वैर मात्र अबाधित ठेवले. काळ पुढे सरकत होता. विश्वासरावांचा एकुलता एक पुत्र प्रताप महाविद्यालयीन शिक्षण घेऊन वडिलांना हातभार लावायला गावी परतला. तसेच दौलतरावांचा पुत्र संग्राम सुद्धा शिक्षण संपवून वडिलांच्या मदतीला गावी आला. दोन्ही मुलांना बालपणापासून कुटुंबातील वैराची पूर्ण कल्पना होती. शिवाय दोघांच्याही वडिलांचा दरारा एवढा जबरदस्त होता की मुलांची त्यांच्या वडिलांसमोर बोलायची हिंमत नव्हती. बघता बघता प्रताप व संग्राम कामात बऱ्यापैकी रुळले आणि आयुष्यात स्थिर झाले. दोघांनीही आपापल्या कामात स्वतःच्या कर्तबगारीचा ठसा उमटवला. प्रताप व संग्राम मालदार सधन घराण्यात जन्माला आलेले तरुण, सुशिक्षित, रूपाने देखणे आणि वागणे देखील नम्र व अदबशीर. साहजिकच मुलींचे पालक लग्नाबाबत विचारणा करू लागले. थोड्याच दिवसात दोन्ही घरात लगीनघाई सुरू झाली. कर्मधर्म संयोगाने प्रताप व संग्राम यांच्या वाग्दत्त वधू सख्या मावस बहिणी निघाल्या. दोघी बहिणी एकाच गावात राहणार म्हणून त्यांच्या आईवडिलांना हायसे वाटले. परंतु वर पक्षाकडील वैमनस्याची वार्ता त्यांच्या कानावर पडताच ते गोंधळून गेले. सासरी गेल्यावर दोघी बहिणी एकमेकींना भेटू शकणार नाही या कल्पनेने ते व्यथित झाले. मात्र अशा क्षुल्लक कारणासाठी सोयरीक तोडण्याचा मूर्खपणा त्यांनी केला नाही. काही दिवसातच गोरी गोमटी, ठेंगणी ठुसकी, नाकी डोळी निटस अशी यशोदा प्रतापशी विवाहबद्ध झाली. 15 दिवसानंतर शेलाट्या बांध्याची, निमगोऱ्या रंगाची, पाणीदार डोळ्यांची रसिका संग्रामशी लग्न करून सासरी आली. दोघी बहिणींनी ठरवले, विवाहानंतर त्या जरी भेटू शकल्या नाहीत तरी मोबाईल फोनद्वारे एकमेकींच्या संपर्कात राहतील. दोन्ही घरी सत्यनारायणाची पूजा यथासांग पार पडली. नवविवाहित जोडपी कुलदेवतेचे दर्शन करून आली. पाहुणे रावणे घरी परतले आणि दोन्ही घरे नेहमीच्या उद्योगाला लागली. यशोदा व रसिका दुपारच्या निवांत वेळी एकमेकींची गप्पा मारू लागल्या. प्रताप यशोदेला म्हणाला, यशोदे,
तू संग्रामच्या पत्नीशी फोनवर बोलायला माझी काहीही आडकाठी नाही, परंतु ही गोष्ट आबाजींच्या कानावर पडणार नाही याची काळजी घे. आबाजींच्या रागाला बळी पडू नकोस. संग्रामनेही रसिकाला फोनवर बोलण्याच्या बाबतीत सतर्क राहायला सांगितले. एक दिवस नेहमीप्रमाणे यशोदेने रसिकाला फोन केला. रसिका तिच्या फोनची वाटच बघत होती. यशोदा म्हणाली, एक महत्त्वाची बाब तुला सांगायची आहे. रसिकाने विचारले, काय सांगणार आहेस? यशोदा म्हणाली, लक्ष देऊन ऐक. संक्रांत 2 दिवसांवर आली आहे. मी आणि माझ्या नवऱ्याने एक योजना आखली आहे. त्यात तुझे व तुझ्या नवऱ्याचे सहकार्य हवे. रसिका घाबरून म्हणाली, काय करणार तुम्ही? भलतेच काही करू नका. वडील माणसांचा राग ओढवून घेऊ नका. यशोदा म्हणाली, आम्ही संक्रांतीच्या सणाचा आधार घेऊन दोन्ही कुटुंबांमध्ये असलेले पिढीजात वैर दूर करायचा प्रयत्न करणार आहोत. तुझ्या नवऱ्याचे काय मत आहे या भांडणाबद्दल? रसिका म्हणाली, ते अतिशय नाराज आहेत, पण आप्पाजींसमोर बोलायची हिंमत होत नाही त्यांची. यशोदा म्हणाली, संक्रांतीच्या दिवशी सकाळच्या सुमारास आम्ही चौघे तुमच्याकडे येऊ. मग पुढे जे होईल ते देवाची मर्जी. तुम्ही म्हणजे तुझ्या नवऱ्याने तुझ्या सासऱ्यांना सांगायचे की तुझे कोणीतरी नातेवाईक भेटायला येणार आहेत. रसिका म्हणाली, बाई काय हिंमत ग तुझी. वाईटातून चांगले निघाले तर कुणाला नकोय? यशोदा म्हणाली, निघेल, चांगलेच निघेल. संक्रांतीच्या दिवशी प्रताप आबाजींना म्हणाला, आबाजी, एक सांगायचे होते. माझे एक महाविद्यालयातले शिक्षक आपल्या गावात राहणाऱ्या नातेवाईकांकडे आलेत. त्यांनी आपल्याला खास करून तुम्हाला व आईसाहेबांना आज सकाळी बोलावले आहे. याल का आबाजी? त्यांना खूप आनंद होईल. आबाजी खुशीत येऊन म्हणाले, जाऊया की, अवश्य जाऊ. ते आईसाहेबांना म्हणाले, प्रताप म्हणतो आहे तर जाऊ. तिळगुळ तर घ्यालच बरोबर, पण शेतावरची केळी आणि भाजीपाला पण घ्या, पाहुण्यांना द्यायला. आईसाहेबांनी आनंदाने मान डोलावली, कारण कटात त्या पण सामील होत्या. संग्रामने आप्पाजींच्या कानावर घातले की सकाळी रसिकाचे कोणीतरी नातेवाईक भेटायला येणार आहेत. आप्पाजींनी लगेच फरमान सोडले, पाहुण्यांची सरबराई व्यवस्थित व्हायला हवी. संक्रांतीचा दिवस उजाडला. 11 वाजायच्या सुमारास प्रताप, रसिका, आईसाहेब आणि आबाजी निघाले. प्रतापने गाडी थेट दौलतरावांच्या वाड्यासमोर उभी केली. ते पाहून आबाजी चमकले. त्यांनी प्रतापला करड्या आवाजात विचारले, इथे कुठे आलोय आपण? प्रताप शांतपणे म्हणाला, लहान तोंडी मोठा घास घेत आहे त्याबद्दल क्षमा करा आबाजी. आज मैत्री आणि प्रेमाचा दिवस. मिटवून टाकूया निरर्थक पिढीजात वैर. कधी काळी काही मतभेद झाला असेल, तो पिढ्यानपुढ्या का उघडायचा? आईसाहेब म्हणाल्या, काय चूक बोलला प्रताप. समजून घ्या त्याला. आपल्या खांद्याला खांदा लावून तो काम करतोय. तो काय म्हणतो ते ऐकायला हवं ना. दोन क्षण विश्वासरावांनी विचार केला. ती गाडीतून उतरले. वाड्याच्या मुख्य दरवाजापाशी जाऊन त्यांनी दौलतरावांना साद घातली. त्यांचा दमदार आवाज पूर्ण वाड्यात दुमदुमला. दौलतराव ताडकन उठले आणि मुख्य दरवाजापाशी आले. त्यांनी पाहिले की विश्वासराव हात पुढे करून उभे होते. चाणाक्ष दौलतरावांनी मुलांचा कट ओळखला. ते चटकन पुढे सरसावले आणि त्यांनी विश्वासरावांना कडकडून मिठी मारली. ते म्हणाले, विश्वासराव, किती वेळ लावलास यायला. त्यांनी मानाने सर्वांना दिवाणखान्यात नेले. ते दृश्य पाहून सर्वांचे डोळे पाणावले. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या वैर भावनेला तिलांजली मिळाली.
संक्रांतीचा महिमा काय वर्णावा. वाड्यात संक्रांतीचा सण धूमधडाक्यात साजरा झाला. तिळगुळाची देवघेव झाली हे सांगायला हवे का. खरोखरच रसिक श्रोते हो, किती सुरेख कथा आहे ही आणि किती सुरेख विचार आहेत. पिढ्यानपिढ्यात चालत आलेले वैर किती काळ चालू ठेवायचे हे नक्कीच आपल्याच हातात आहे. त्यामुळे वैर संपवून एकमेकांशी गोडीत राहण्याचा प्रयत्न सगळ्यांनीच करायला हवा. कारण माणसं आणि नाती ही जपलीच पाहिजे. पैसा आज आहे तर उद्या नसेलही, पण माणसं आणि नाती जपलीच पाहिजेत. काय वाटतं तुम्हाला? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. मनापासून धन्यवाद.